गॅस बुकिंगच्या 5 महत्त्वाच्या नियमांमध्ये बदल. नमस्कार, मी प्रियंका आणि तुम्ही पाहताय आयलमनगर न्यूज. अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धामुळे सध्या संपूर्ण जग होरपळलंय. त्यामुळे भारतातही गॅस सिलेंडरचा भाव वाढलाय. गॅस बुकिंग केल्यावर तो वेळेवर मिळत नाहीये. गॅस सिलेंडरसाठी लोकांना कित्येक तास रांगेत उभं राहावं लागत असून मनस्ताप सहन करावा लागतोय. त्यामुळे प्रत्येकाला गॅस सिलेंडर मिळावं यासाठी सरकारने काही निर्णय घेतले आहेत. युद्ध सुरू झाल्यापासून सरकारने एलपीजी गॅस सिलेंडर वितरणाबाबत एकूण 5 नियमांमध्ये बदल केले आहेत. हे बदल कोणते आहेत हेच आज आपण जाणून घेऊया. केंद्र सरकारने 7 मार्च पासून एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये वाढ केली आहे. ही भाव वाढ साधारण 7% झाली आहे. आता 14.2 किलोचा सिलेंडर 965 रुपयांना मिळत आहे. सरकारने गॅस सिलेंडरच्या बुकिंगच्या नियमात देखील मोठा बदल केलाय. या नव्या नियमानुसार तुम्ही एक गॅस सिलेंडर बुक केल्यानंतर लगेच दुसरा सिलेंडर बुक करू शकत नाही. एक गॅस सिलेंडर बुक केल्यानंतर तुम्हाला दुसरा सिलेंडर आता 25 दिवसांनी बुक करता येईल. ग्रामीण भागात हाच नियम 45 दिवसांचा आहे. एकदा गॅस बुक केल्यानंतर तुम्हाला तो 2.5 दिवसांनी मिळणार आहे. म्हणजेच तुम्ही वर्षाला 15 गॅस सिलेंडर बुक करू शकता. सरकारने पीएनजी म्हणजे पाईप नॅचरल गॅस संदर्भातही एक नवा नियम केलाय. ज्यांच्या घरी पीएनजी असेल त्या घरी एलपीजी गॅस ठेवता येणार नाही. म्हणजेच पीएनजी असेल तिथे एलपीजी गॅस मिळणार नाही. या बदललेल्या नियमांमुळे मात्र लोकांची अडचण होत आहे. इराण इस्रायल युद्धामुळे निर्माण झालेल्या संकटाला तोंड देण्यासाठी हे नियम घालून देण्यात आले आहेत. लोकांनी या नियमांना लक्षात घेऊनच नियोजन करावं असं आवाहन सरकारकडून करण्यात आलंय.